हवा पुढे सुरू ठेवूया। अमेरिकेत हिमवादळाचा कहर सुरू आहे। या हिमवादळात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झालाय, तर 7 लाख घरांमधील वीज पुरवठा खंडित झालाय। याशिवाय हिमवादळामुळे विमानांची हजारो उड्डाणं रद्द झाली आहेत। 1300 मैलांच्या परिसरात 20 इंचांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे। अमेरिकेतल्या अनेक भागात तापमान उणे 31 अंशांपर्यंत घसरलंय। अमेरिकेत शतकातील सर्वात वाईट हिवाळा सुरू आहे। हिमवादळामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मालमत्तेचं नुकसानही झालंय। कॅनडाच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होतीये, ज्यामुळे तापमानात घसरण होतीये। या बर्फवृष्टीमुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय। ओंटारियोमध्ये 10 तासांपेक्षा जास्त काळ बर्फवृष्टी झाली आहे, ज्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय। सततच्या बर्फवृष्टीमुळे अडचणींमध्ये वाढ देखील झाली आहे। इंडोनेशियातील कासोंगन मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 15 घरं आणि अनेक दुकानं जळून खाक झाली। या भीषण आगीत 2 शाळांचंही नुकसान झालं। आग लागली तेव्हा जोरदार वारे वाहत होते, ज्यामुळे आग आणखी भडकली। जोरदार वाऱ्यांमुळे आग एका घरातून दुसऱ्या घरात आणि दुकानातून दुसऱ्या दुकानात वेगानं पसरली। आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान मात्र झालंय। दक्षिण फिलिपाईन्सच्या महापौरांवरती 2 हल्लेखोरांनी हल्ला केल्यानं फिलिपाईन्स हादरलंय। रस्त्याच्या मधोमध खुल्या बाजारात हा हल्ला करण्यात आलाय, तर एका हल्लेखोरानं महापौरांच्या गाडीला रॉकेट लॉन्चरनं उडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्यानं गोळीबार केलाय। गाडी बुलेट प्रूफ असल्यानं महापौरांचा जीव वाचलाय। या बातम्यांसह नमस्कार महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये आता इथेच थांबूया। पुढचे अपडेट आकांक्षासोबत ब्रेकफास्ट न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा।